नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सूरज। आज सीईनी बद्दलचं एमएससी नर्सिंग, पीबीबीएससी नर्सिंग आणि जीएनएम यामध्ये असलेलं कन्फ्युजन आज दूर करण्याचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये 2022 नंतर ज्यांनी एमएससी नर्सिंग केले, ज्यांनी पीबीबीएससी कंप्लीट केले, ज्यांनी जीएनएम कंप्लीट केले, ज्यांनी एएनएम कंप्लीट केले, त्यांना माहित नाही की किती आपल्याला क्रेडिट पॉईंट करायचे आहेत, किती क्रेडिट पॉईंट आपल्या अकाउंटला जमा झाले पाहिजेत। त्यासाठी आज बघा, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ज्यांनी 2022 नंतर एमएससी नर्सिंग केले, उदाहरणार्थ एमएससी नर्सिंग 2 वर्षाचे असते, 2023-24 म्हणजे एकूण 5 वर्षामध्ये 2 वर्ष गेले राहतात आपले 3 वर्ष, तर एका वर्षाला 30 पॉईंट, म्हणजे 3 वर्षाचा तर राहिलं तर त्यांना किती पॉईंट करायला पाहिजे, तर त्यांना पाहिजे ते 90 पॉईंट करायला। त्याचप्रमाणे प्रत्येकाने पण एमएससी, पीबीबीएससी आणि जीएनएम ज्यांनी जेवढं वर्ष कंप्लीट एज्युकेशन घेतले 2022 नंतर, त्यांनी जे राहिलेले वर्ष आहे ती एका वर्षासाठी 30 पॉईंट, एका वर्षासाठी 30 पॉईंट इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही कंप्लीट करणं इम्पॉर्टंट आहे। उदाहरणार्थ दुसरं उदाहरण सांगितलं तर ज्यांनी जीएनएम 2025 ला कंप्लीट केले, तर त्यांच्यासाठी एकच वर्ष राहते, 2026 आणि 27 असे 2 वर्ष राहतात, तर त्यांना 60 पॉईंट कंप्लीट करणं इम्पॉर्टंट आहे। हेच मला या व्हिडिओमधून तुमचं कन्फ्युजन दूर करायचं होतं। तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून नवीन येणाऱ्या अपडेटसाठी आपण फॉलो करून शेअर करा।